नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 43व. गुरु शीश हेराको अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 9. आपला भाग चाललाय 242वा. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. ऐसा कोई न मिले, सब विधि दे बताए। सोने मंडल में पुरुष एक, ताहिर है क्यों लाई। ऐसा कोई न मिले, सब विधि दे बताए। सोने मंडल में पुरुष एक, ताहिर है क्यों लाई। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. पुरुष. पुरुष म्हणजे पुरुष. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की असा कोणी मला भेटला नाही जो योग साधनेतील सर्व रहस्य मला सांगू शकेल आणि शून्य मंडलामध्ये म्हणजे सहस्रारात असणाऱ्या त्या परमपुरुषाच्या ज्योतीचा मला साक्षात्कार करून देऊ शकेल. कबीर सद्गुरू कसे दुर्मिळ आहेत ते सांगतायत. योग मार्गाची साधना स्वतः करणारे आणि शिष्याला शिकवणारे गुरु दुर्मिळच आहेत. यावरची मराठी साखी ऐकूयात. ऐसा कोणी मजसी मिळेना, विधी जो सांगेल। शून्य मंडली ज्योतिजी असे, भेटतिशी घडविल। ऐसा कोणी मजसी मिळेना, विधी जो सांगेल। शून्य मंडली ज्योतिजी असे, भेटतिशी घडविल। 8वा दोहा ऐकूयात. हम देखत जग जात है, जग देखत हम जाहूं। ऐसा कोई ना मिले, पकड़ छुड़ावे बाह। हम देखत जग जात है, जग देखत हम जाहूं। ऐसा कोई ना मिले, पकड़ छुड़ावे बाह। त्याचा अर्थ ऐकूयात. आमच्या डोळ्यांदेखत हा संपूर्ण संसार विनष्ट होत आहे आणि या जगाच्या समोरच माझाही विनाश होत आहे. पण मला असा कोणी गुरुच भेटला नाही की जो संसाराच्या या चक्रातून माझा हात पकडून मला बाहेर काढेल आणि माझी सुटका करू शकेल. कबीर सांगतात की सर्व जगाचा विनाश होत आहे म्हणजे या आवागमनाच्या चक्रात सर्व जग अडकलेलं आहे. आमच्या डोळ्यांदेखत कितीक आले कितीक गेले, आमची सुद्धा तीच गत आहे. क्षणाक्षणाला काळाचा जबडा जवळ जवळ येत चाललेला आहे. एक ना एक दिवस त्या काळाचा फास मानेभोवती आमच्याही पडणार आहे आणि सद्गुरू वाचून तर त्या काळाच्या फंद्यातून सोडवणारे कोणीही नाहीत, जे जीवाला बळेच त्या चक्रावरून काढून घेतील. आणि हेच सद्गुरूंचं काम असतं. असे सद्गुरू विरळच असतात असे कबीरांना सांगायचं आहे. आता ह्या दोह्यावरची आपण मराठी साखी ऐकूयात. देखत देखत विनाश खाये, जग समस्त जाईल। असा कोणीही मजसी दिसेन, जो खेचुनिया काढील। देखत देखत विनाश खाये, जग समस्त जाईल। असा कोणीही मजसी दिसेन, जो खेचुनिया काढील। 9वा दोहा ऐकूयात.
तिनी स्नेही बहु मिलई, चौथे मिलई न कोई। सबई प्यारे राम के, बैठे परवसी जोई। तिनी स्नेही बहु मिलई, चौथे मिलई न कोई। सबई प्यारे राम के, बैठे परवसी जोई। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. परवसी, परवस्ती म्हणजे मायाग्रस्त. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की या त्रिगुणात्मक संसारात 3 वस्तूंचं प्रेम असणारे अनेक लोक मिळतात, परंतु चौथ्या वस्तूचं प्रेम असणारे मात्र कोणीही मिळत नाहीत. सर्व लोक जरी त्या ईश्वरावर प्रेम करणारे असले तरी संसारातील मायेमध्ये गुंतून किंकर्तव्यमूढ झालेले आहेत. जगाची उत्पत्ती ही त्रिगुणांपासून झालेली आहे. त्यामुळे जग त्रिगुणात्मक आहे. त्या जगातील जीव सुद्धा त्रिगुणात्मकच आहेत. त्यांना या त्रिगुणात्मक जगाबद्दल अत्यंत प्रेम आहे. पण ज्याच्यापासून हे त्रिगुण जन्माला आलेले आहेत, जो त्रिगुणातीत आहे, त्याच्या भेटीची इच्छा करणारे लोक अतिशय विरळ असतात. रामाला तर सर्वच प्रिय आहेत, परंतु सर्वजण या मायेमध्ये फसलेले आहेत असं दिसून येतं. तो आत्मा राम तर कटीवर हात ठेवून सर्वांची वाट पाहतच आहे, परंतु त्याच्या भेटीची इच्छा करणारा कोणीही दिसत नाही. 3 आणि 4 या आकड्यांचा संदर्भ वेगवेगळ्या प्रकारे लावता येतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्य, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, लोकेशणा, वित्तेषणा, पुत्रेषणा आणि प्रभुप्राप्ती. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. तीनावर तर प्रेम करीती, चौथ्यावर ते नाही. राम प्रेम तर सर्वांवरी असे, मायाधीन सारेही. तीनावर तर प्रेम करीती, चौथ्यावर ते नाही. राम प्रेम तर सर्वांवरी असे, मायाधीन सारेही.